13 एप्रिल 1919 भारतीय स्वतंत्र संग्रामाच्या इतिहासातील एक काळा दिवस। या दिवशी इंग्रजाच्या हातून अमानुषतेच्या सगळ्या सीमा ओलांडल्या गेल्या होत्या। जनरल डायरच्या गोळ्यांनी शेकडो निष्पाप लोक मृत्युमुखी पडले होते, तर हजारो लोक जखमी झाले होते। त्या दिवशी जालियनवाला बागेत हजारोच्या संख्येने लोक जमले होते। रोलेट कायद्याच्या निषेधात ते शांतीपूर्ण पद्धतीने निदर्शन करत होते आणि तेव्हा जनरल डायरने निशस्त्र असलेल्या या हजारो भारतीयांवरती अमानुषपणे गोळ्या झाडल्या। पुढे चालून क्रांतिकारी उधमसिंग यांनी तिथे फायरिंगचा आदेश देणाऱ्या आणि चौकशी करणाऱ्या मायकल ओडवायरला त्याच्या देशात जाऊन त्याच्यावर गोळ्या झाडत त्या घटनेचा प्रतिशोध घेतला होता। जालियनवाला बाग होण्याचं कारण म्हणजे इंग्रजांनी लागू केलेला नवीन कायदा, ज्याचं नाव होतं रोलेट ऍक्ट। भारतात उदयास येत असलेल्या राष्ट्रीय चळवळीला चिरडून टाकण्याच्या उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आला होता। जालियनवाला बाग घटना घडण्याच्या 1 महिना अगोदर म्हणजे 8 मार्च रोजी ब्रिटिश सरकारने या कायद्याला मंजूर केलं होतं। या कायद्यामुळे भारतीयांवर अफाट अत्याचार होणार होता। एखाद्या व्यक्तीवर संशय जरी असला तरी त्याला जेलमध्ये टाकल्या जाणार होतं। त्याला स्वतःचं मत मांडायला ना कसला वकील दिला जाणार होता, ना कसलीच पडताळणी केल्या जाणार होती। या ऍक्टच्या विरोधात पूर्ण भारतभरात आंदोलन होण्यास सुरुवात झाली होती। महात्मा गांधींनी सर्व देशभरातील पुढाऱ्यांना या कायद्याच्या विरोधात देशाच्या प्रत्येक भागातून शक्य तितका निषेध नोंदवण्याचा आग्रह केला होता। याचमुळे गांधींनाही अटक करण्यात आली। या सत्याग्रहाचं केंद्र पंजाब होतं आणि 10 एप्रिल रोजी पंजाबमधील 2 महत्वाच्या नेत्यांना डॉक्टर सत्यपाल आणि डॉक्टर सैफुद्दीन किचलू यांना सुद्धा रोलेट ऍक्टचा विरोध करत असल्यामुळे इंग्रजांनी अटक केलं। त्यांच्या अटकेच्या विरोधात 13 एप्रिल रोजी जालियनवाला बागेत लोकांनी सभा भरवली होती। याच दिवशी पंजाबमध्ये बैसाखीचा सण होता। 15 ते 20 हजार लोक बागेत जमली होती। बैसाखीचा सण असल्यामुळे तिथे लहान मुलं, बायका आणि वृद्ध लोक सुद्धा त्यांच्या नातलगांना भेटत होते। एकीकडे सभा सुरू होती तर दुसरीकडे लहान मुलांचं हर्ष उल्हासाचं वातावरण होतं आणि इतक्यात एक आवाज झाला। जनरल डायर त्याच्या एका तुकडीला घेऊन बागेत दाखल झाला होता। बागेतून बाहेर जाण्याचा केवळ एकच मार्ग होता, त्यालाही डायरने बंद केलं। सैनिकांनी पोझिशन घेतली आणि एका क्षणाचाही वेळ न गमावता जनरल डायरच्या तोंडून ते प्राणघातक शब्द बाहेर पडले, फायर। सैनिकांनी फायरिंग सुरू केली। आपला जीव वाचवण्यासाठी लोक इकडून तिकडे पळू लागले। जोपर्यंत इंग्रजांच्या बंदुकीतील गोळ्या संपणार नव्हत्या तोपर्यंत तिथे अडकलेल्या लोकांचा जीव वाचणे शक्य नव्हते। त्या बागेत एक विहीर आहे। काही लोकांनी तिथेच त्या विहिरीत उड्या टाकून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा कुठलाच फायदा झाला नाही। असे म्हणतात की सैनिकांनी मेलेल्या लोकांना त्याच विहिरीत फेकून दिले होते, जेणेकरून विहिरीत उतरलेल्या लोकांचा दम घुटून तिथेच मृत्यू होईल, कारण त्याच विहिरीतून 100हून अधिक मृतदेह काढले गेले होते। काहींनी भिंतीहून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तोही शक्य झाला नव्हता। तब्बल 10 मिनिटाच्या या रक्तपातानंतर गोळ्यांचा आवाज थांबला। हजारो लोक जखमी अवस्थेत पडले होते। कोणाच्या हाताला गोळी लागली होती तर कोणाच्या पायाला। चिमुकल्यांच्या रडण्याचा आवाज येत होता। शेकडो लोकांनी शेवटचा श्वास सोडला होता। असे सांगितले जाते की या हत्याकांडामध्ये हजाराहून अधिक लोकांचा जीव गेला होता, पण इंग्रज सरकारने जे आकडे समोर ठेवले त्यात केवळ 379 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले गेले। परंतु हे आकडे खोटे असावेत, कारण सुमारे 1000पेक्षा अधिक लोक मरण पावले होते तर 2000हून अधिक लोक जखमी झाल्याचे मानले जाते। बघता बघता जालियनवाला बागेत घडलेली घटना पूर्ण देशभरात पसरली। या प्रसंगामुळे पूर्ण देशात शोकाची लाट उसळली होती। या घटनेची तपासणी लेफ्टनंट मायकल ओडवायरला देण्यात आली। गोळीबार करणारा जनरल डायर त्याच्या बचावात स्पष्टीकरण देताना म्हणाला, मी जे काही केले ते मजबुरीच्या खातीर केलं, कारण जर मी गोळीबार केला नसता तर तिथल्या लोकांनी मला ठार केले असते। त्याच्या या खोट्या तर्कावरती मायकल ओडवायरने त्याला क्लीन चिट दिली। पुढे चालून या घटनेची चौकशी लाहोरच्या हंटर कमिशनकडे देण्यात आली, पण त्यातही डायरला क्लीन चिट मिळाली होती। फक्त यापुढे डायरला इंग्लंडमध्ये राहूनच नोकरी करावी लागेल। तो पुन्हा भारतात कधी येऊ शकणार नाही असा त्यात आदेश देण्यात आला होता। जालियनवाला बागेच्या नरसंहारात एक असाही मुलगा होता जो इतक्या गोळीबारात सुद्धा वाचला होता, ज्याचं नाव होतं क्रांतिकारी उधमसिंग। या हत्याकांडाचा प्रतिशोध आपल्याला एक दिवस नक्की घ्यायचा आहे अशी शपथ उधमसिंगने तेव्हाच घेतली होती।
जनरल डायरचा बदला घेणं शक्य नव्हते, कारण 1927 सालीच त्याचा मृत्यू झाला होता. परंतु या घटनेची ज्याने चौकशी केली होती तो मायकल ओडवायर अजूनही जिवंत होता. काही करून ओडवायरला कसे संपवायचे याचा विचार आता उधमसिंग करू लागले होते. उधमसिंग एका गरीब कुटुंबात जन्मले होते. ते लहान असतानाच त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ते एका अनाथ आश्रमात मोठे झाले. पुढे चालून त्यांनी गदर पार्टी जॉईन केली. जालियनवाला घटनेच्या वेळी शहीद उधमसिंग यांचे वय अवघे 20 वर्षाचे होते. त्यांच्या आयुष्याचा एकमेव उद्देश या घटनेचा बदला घेणे इतकाच राहिला होता. निवृत्तीनंतर मायकल ओडवायर भारत सोडून लंडनमध्ये स्थायिक झाला होता. 1940 साली लंडनच्या क्रॅक्स्टन हॉलमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये मायकल ओडवायरचा देखील समावेश होता, जिथे उधमसिंग ही पोहोचले होते. सभेत भाषण देण्यासाठी मायकल ओडवायर जसे स्टेजवर आले तसा उधमसिंगने त्यांच्यावरती गोळीबार केला. उधमसिंग एका पुस्तकाच्या मदतीने बंदूक आत घेऊन गेले होते. त्यांनी पुस्तकाच्या मधल्या भागाला बंदुकीच्या आकारात कापले होते आणि त्यात बंदूक लपवून नेली होती. उधमसिंगने मायकल ओडवायरच्या शरीरावर 3 गोळ्या झाडल्या. त्यामुळे ओडवायरचा जागीच मृत्यू झाला. यानंतर उधमसिंग यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्यांना 31 जुलै 1940 रोजी फाशी देण्यात आली. आज जालियनवाला बाग हत्याकांडाला 100हून अधिक वर्षे लोटली आहेत, पण अजूनही त्या जखमा भरलेल्या नाहीत. ब्रिटिश सरकारच्या या भयंकर कृत्याचे पुरावे आजही तिथल्या भिंतीवर आहेत. ब्रिटिश सैनिकांनी गोळीबार केला तेव्हा सर्व गोळ्या भिंतीत घुसल्या होत्या. त्या गोळ्यांच्या खुणा आजही आपल्याला त्या भिंतीमध्ये दिसतील.